जय शिवराय शेतकरी मित्रांनो मी आज आलेलो आहे जय मल्हार ॲग्रो फार्मवर। मित्रांनो या फार्मवर येण्याचं रिझन असं आहे, या फार्मवर अर्धबंदिस्त पद्धतीने कुक्कुटपालन केलं जातं। याचा एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बनवलेला आहे। या व्यतिरिक्त अर्धबंदिस्त पद्धतीने शेळी पालन केलं जातं आणि अर्धबंदिस्त पद्धतीने मेंढी पालन सुद्धा केलं जातं। म्हणजेच शेळी पालनाला मेंढी पालनाची जोड देऊन आणि मेंढी पालन शेळी पालन या दोघांना जोडलेली कुक्कुटपालनाची। या व्यतिरिक्त शेती मित्रांनो, शेतीशी निगडीत कुक्कुटपालनाशी निगडीत शेळी पालन आणि शेळी पालनाशी निगडीत मेंढी पालन। तर या सगळ्यांचं नियोजन इतकं छान, इतकं उत्तम आणि इतकं आले दर्जाचं केलंय मित्रांनो, तर तुम्हाला नक्कीच हा फार्म बघावासा वाटेल। आणि या फार्मचं जे मॅनेजमेंट आहे मित्रांनो, किंवा या फार्मचे जे ॲनिमल त्यांनी सांभाळलेले इतके उत्तम दर्जाचे, उत्कृष्ट क्वालिटीचे, तुम्ही मेंढा बघू शकता, हे बोकड बघू शकता, तुम्ही ही शेळी बघू शकता मित्रांनो। एक लिटर शेळ्या, एक लिटर पर्यंत दूध देणाऱ्या शेळ्या या फार्मवर त्यांनी संगोपन केलेले आहे मित्रांनो। ही गावरानी शेळी मित्रांनो, तुम्ही बघू शकता गावरानी शेळीची क्वालिटी किती उंच शेळी मित्रांनो। आज जवळजवळ 39 ची हाईट असेल या शेळीची। या शेळींकडनं झालेला हा गावरानी त्यांचा बोकड आहे मित्रांनो, बघू शकता खूप उत्तम दर्जाचं त्यांनी संगोपन केलेलं आहे। तर हे संगोपन कसं केलं, किंवा ह्या मेंढ्या कशा त्यांनी सांभाळल्या, किंवा ह्या शेळ्या कशा त्यांनी सांभाळल्या, किंवा या व्यतिरिक्त त्यांनी जे कुक्कुटपालन केलंय ही नेमकी कन्सेप्ट त्यांना कशी सुचली, तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याकडनं जाणून घेऊ मित्रांनो। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तर भाऊ नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम तुमचं शौर्य गोट फार्म या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तुमचं पण जय मल्हार ॲग्रो फार्म याच्यामध्ये सहर्ष स्वागत आहे। तर भाऊ तुम्ही हा जो सेटअप केलाय, कंबाईन सेटअप, कुक्कुटपालन, शेळी पालन, मेंढी पालन, तर हा तुम्हाला टाइम ऍडजस्ट होतो का, किंवा तुम्हाला ऍडजस्ट होतं का हे? होतं। बरं, याच्यामध्ये काही वेगळी अशी मेहनत लागते का? नाही, वेगळी मेहनत काहीच नाही, फक्त आपण रोजचा जो काम असतं ते काम आपण वेळेनुसार केलं पाहिजे। बरं भाऊ, तुम्ही आता हे जे शेळी पालन करत आहात, हे नंतर मेंढी पालन करत आहात, त्या व्यतिरिक्त तुमचं कुक्कुटपालन सुद्धा आहे, तर तुम्हाला हे सगळं कंबाईन करावं असं कसं सुचलं बरं? कंबाईन करायचा असा विषय आहे की आपण जर एका याच्यात जर सक्सेस नाही झालो तर दुसऱ्या याच्यात जर सक्सेस नाही झाला तिसऱ्या याच्यात। आणि कसा विषय आहे ना, कोंबडी पालनचा खर्च आहे तो याच्यापेक्षा दुपटी नाही, त्याच्यामुळे याचा जो प्रॉफिट आहे तो आपण कोंबडी पालनाच्या खाद्यामध्ये खर्च करत असतो। म्हणजे कोंबडी पालन जसं आहे तो आपला जसं तसा प्रॉफिट मिळत असतो। बरं, तुम्ही एक चेन सायकल बनवलेली, म्हणजे एका हा व्यवसाय दुसऱ्या याच्यावर अवलंबून, म्हणजे एक व्यवसाय दुसऱ्या व्यवसायावर अवलंबून असं तुम्ही चेन सायकल केलेली। तर छान। हे कोणती ब्रीड आहे भाऊ तुम्ही जी आता मेंढी पालन केली? ही मेंढी पालनची निजामपुरी। यांची वाढ वगैरे, ग्रोथ वगैरे छान असते? वाढ एकदम बेस्ट आहे त्यांची। आणि जर आपण कंपेअर केलं शेळी पालनामध्ये, शेळी पालन आणि मेंढी पालन, जर उत्पन्नाची जर बाजू बघितली आपण, तर जास्त कोणती असेल? मेंढी पालनाची। बरं, मेंढी पालनामध्ये असं का असेल जास्त? कारण मेंढीचं जे दूध आहे तर ते 11 ते 15 फॅटच्या जवळपासचं आहे, आणि शेळीचं ती 5-6 जवळपासची फॅटचं दूध आहे। बरं, म्हणजे दुधाचा विषय असा आहे की जे फॅट जास्त राहिली तिला ग्रोथ ही जास्त होत असते। म्हणजे जे मेंढीचं पिल्लू आहे शेळीच्या पिल्लांच्या तुलनेमध्ये जास्त भरतं, नेहमीच त्याचं वजन वाढ असते, खूप छान अशी वजन वाढ असते त्याची। तर मग तुम्ही यांना बाहेर सोडायला घेऊन जाता का? नाही, आता बाहेर जे आपलं जसं रान मोकळं राहिलं, शेती मोकळी राहिली, तेव्हा आता जर काम राहिलं, समजा आपल्याला आज जास्त काम आहे बुवा, आपलं कुट्टी मशीन आहे, चारा कापून घ्यायचा, कुट्टी करून घ्यायची, त्यांना गव्हाने टाकून द्यायचं, 2-3 वेळेस चारा टाकायचा। हा जो बाजूला चारा लावलेला? हो, शेळींसाठी मेंढींसाठी चारा लावलेला। हा कोणता चारा आहे तो? हा घास लावलेला आहे, परत स्मार्ट नेपियर आहे, बाहुबली आहे। बरं, तो तेवढा चारा म्हणजे किती एकरावर लावलेला आहे तुम्ही? एकरवर, 1 एकर मध्ये लावलेला आहे। कोरडा चारा भरून ठेवला आहे। बरं, आता किती शेळ्या आणि मेंढ्या आपल्या? आता बाकीच्या शेळ्या आपण दिल्या, कारण आपल्याला आपण जो पहिले आपण नोटबंदीच्या वेळेस शेळ्या केल्या होत्या, तर लोकांचा कसा उद्दिष्ट होता की बंदिस्त शेळी राहू शकत नाही तर आपण ते सक्सेसही केलं, त्याच्यात बऱ्यापैकी इन्कमही कमवला। आणि त्याच्यानंतर आता लोकांचा असा उद्देश बंदिस्त मेंढी पालन नाही होऊ शकत तर आपण ते हे करतोय बंदिस्त मेंढी पालनचं। बरं, म्हणजे एक वेगळा प्रयोग करून दाखवतोय। ओके, आता या शेळींचे जे पिल्ले होते तुम्ही जस्ट विकलेत आता, म्हणून तुमचा फार्म जस्ट आता खाली झालेला आहे ना, तर कसे विकले तुम्ही आणि किती पिल्ले विकले? ते जवळपास 3.5 महिन्याचे पिल्ल होते, आणि ते 7,500 प्रमाणे, एक पिल्ल 7,500 प्रमाणे दिलं गावरानी शेळी, छान विकले ते। बरं, तर भाऊ तुम्हाला या तुमचा फार्म कोणाला बघायचा असेल, किंवा हा तुमचा जो पूर्ण फार्म आहे याचा जर मॅनेजमेंट कोणाला बघायचं असेल, आपल्या चॅनलच्या थ्रू कोणी येत असेल, किंवा त्याला खरंच 1-2 दिवसाची ट्रेनिंग घ्यायची असेल तुमच्या फार्मवर येऊन प्रॅक्टिकल मध्ये, तर तुम्ही त्याला उपलब्ध करून द्याल? हो, नक्की उपलब्ध करून देऊ।
तर भाऊ, शेळी किंवा मेंढी बंदिस्त केल्याने यांना काही अडचण अशी होते का? नाही, अडचण नाही होत, काही प्रॉब्लेम नाही. फक्त व्यवस्थितपणे आपण मॅनेजमेंट केली पाहिजे. म्हणजे त्यांचं नियोजन व्यवस्थित ठेवलं पाहिजे, चारा असेल, जो वेळोवेळी त्यांचं काम केलं पाहिजे. बर. यांना या व्यतिरिक्त काही खुराक वगैरे दिला जातो का? खुराक फक्त पावसाळ्यात, कारण पावसाळ्यात कसं राहतं, चारा ओला राहतो आणि जे अंगात जिथं जे जनलेली मेंढी किंवा शेळी असते ती जी असते तिच्या अंगावर ताकद कमी होत जाते. बर. तर त्यांना खाऊ घालतो, फक्त मक्का भरडा म्हणा, गहू म्हणा, ज्वारी म्हणा, काहीतरी खाऊ घालायचे. बर बर. चला, तुमचं मार्गदर्शन आमच्या व्ह्युअर्सना खूप लाभदायक ठरेल. आणि जर कोणी काही गाईडलाईन साठी जर तुम्हाला कॉल केला तर नक्कीच त्यांचा कॉल अटेंड करा तुम्ही. हो, 100%. आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन द्या. कारण हा विषय शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल आणि मेंढीपालन असेल, हे काय ना, एक वेगवेगळे फार्म असतात आणि वेगवेगळ्या फार्मवर एक वेगवेगळा अॅनिमल सांभाळला जातो. पण हा तुमचा फार्म जो आहे त्यावर तुम्ही सगळं तिघही एकत्रितरित्या म्हणजे सांभाळताय. तर नक्कीच आमच्या प्रेक्षकांना ती उत्सुकता असेल याच्याविषयी जाणून घ्यायची, तर त्यांना योग्य ते मार्गदर्शन नक्कीच करा. तर मित्रांनो, तुम्हाला काही अडचणी असतील शेळीपालनाविषयी, मेंढीपालनाविषयी, किंवा मेंढी बंदिस्त होऊ शकत नाही, किंवा गावरानी शेळी बंदिस्त होऊ शकत नाही, किंवा गावरानी कोंबडी बंदिस्त होऊ शकत नाही, तर या सगळ्या गोष्टींविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही भाऊंना नक्कीच कॉल करू शकता. तर भाऊ तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन नक्कीच करतील. चला मित्रांनो, आपण इथंच थांबू. आणि हा फार्म कसा वाटला किंवा त्यांचं नियोजन कसं वाटलं, त्यांचा ॲनिमल कसे वाटले हे नक्कीच कळवा कॉमेंट बॉक्समध्ये. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय शिवराय.